नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शाळा स्तरावर सगळ्यात मोठी अडचण जी आपली असते ते असते शाळेमध्ये काही साहित्य वगैरे आपल्याकडे उपलब्ध नसते आणि त्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध नसतो। तर मित्रांनो, शासनाकडून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आपल्याला विद्यांजली पोर्टलवर आपल्या शाळेला लागत असलेली साहित्याची मागणी करायची आणि लवकरच ते साहित्यसुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे। तर मित्रांनो, शाळा स्तरावर डिजिटल साहित्य आणि क्लासरूमसाठी जे काही साहित्य आपल्याला लागणार आहे त्याची मागणी आपल्याला त्या विद्यांजली पोर्टलवर करायची आहे। तशा सूचना प्रत्येक शाळेला शासनाकडून आलेल्या आहे। तर मित्रांनो, विद्यांजली पोर्टलवर आपण आपल्या शाळेसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी कशी करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे देणार आहे। मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला ती मागणी करता येणार आहे। कशी करायची, काय करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शासनाची अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। विद्यांजली पोर्टलवर आपल्याला साहित्याची मागणी कशी करायची आहे याचा लाईव्ह डेमो मोबाईलच्या सहाय्याने जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे। तर बघा, मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला सर्च बॉक्समध्ये विद्यांजली टाईप करून घ्यायचा आहे, विद्यांजली पोर्टल। आणि हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे हा विद्यांजली पोर्टलचा असणार आहे। तर यावर सिम्पली आपण क्लिक करून घेणार आहोत। या विद्यांजली लिहिला आहे यावर मी क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्याबरोबर बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे। अशा पद्धतीने हे जे आहे मित्रांनो, हे विद्यांजलीचं ऑफिशियल पोर्टल आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या मोबाईलवर दिसणार आहे। तर बघा, प्लीज वेट म्हणून आलेलं आहे तिथे आणि अशा पद्धतीने हे आपल्याला जे पोर्टल आहे ते दिसणार आहे। मित्रांनो बघा, विद्यांजली पोर्टलवर आपण आल्यानंतर तिथे अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे आणि तिथे आपल्याला या बाजूला हिरव्या रंगामध्ये माय अकाउंट म्हणून दिसत आहे। तर मित्रांनो, माय अकाउंट यासाठी दिसत आहे की अगोदरच आपल्या प्रत्येक शाळेची नोंदणी या पोर्टलवर झालेली आहे। माय अकाउंटवर आपण क्लिक केल्यानंतर तिथे काही बाकीचे ऑप्शन येणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन जर झालेलं नसेल तर आपल्याला इथे रजिस्ट्रेशनचं एक टॅब मिळणार आहे। त्या टॅबवर क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन करू शकता किंवा लॉग इन करू शकता। तिथे आपल्या शाळेचा UDAS क्रमांक टाकून आपल्याला लॉग इन करता येणार आहे अगदी सहजपणे। तर बघा, मी आता माय अकाउंटवर क्लिक करून घेतो। तिथे क्लिक केल्याबरोबर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीने आणि इथे माझी जी शाळा आहे त्या शाळेचं नाव वगैरे मला दिसणार आहे। तर बघा, मी आता इथे माय अकाउंटवर क्लिक केलं, माझ्या शाळेचं नाव वगैरे आलेलं आहे कारण इथे मी अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं होतं। तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीच्या टॅब आपल्याला इथे दिसणार आहे। इथे या बाजूला आपल्याला जे महत्त्वाचे टॅब आहे या पोर्टलवरचे ते दिसणार आहे। डॅशबोर्ड, ॲक्टिव्हिटी, असेस्ड मटेरियल, इक्विपमेंट, प्रोजेक्ट रिक्वायरमेंट, व्हॉलंटियर लिस्ट वगैरे असे संपूर्ण दिसणार आहे। खाली लॉगआउटचं बटन असणार आहे, रिसेट पासवर्डचं सुद्धा असणार आहे, प्रोफाईल असणार आहे। हे सर्व टॅब आपल्याला या बाजूला दिसणार आहे आणि इकडे जे मित्रांनो आपल्याला मागणी करायची आहे आपल्या शाळेची तेच टॅब इथे उघडलेलं आहे। आपण माय अकाउंटवर क्लिक केल्याबरोबर हेच ते टॅब आहे। या टॅबचं नाव आहे असेस्ड मटेरियल इक्विपमेंट म्हणून। तर इथून आपल्याला आता मागणी करायची आहे। तर ती कशी करायची अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून होणार आहे। तर मित्रांनो बघा, या टॅबचं इथे जे नाव लिहिलेलं आहे, थोडं मी झूम करतो, मोबाईलवरून आपण करत आहोत, अगदी सहजपणे ते होणार आहे। तर बघा, इथे आपल्याला हे जे या टॅबचं नाव लिहिलेलं आहे असेस्ड मटेरियल इक्विपमेंट म्हणून, या बाजूला इकडे आपल्याला एक प्लसचं चिन्ह दिसणार आहे केशरी रंगामध्ये। यावर आपण क्लिक करणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, एक नवीन विंडो आपल्यासमोर ओपन झालेली आहे अशा पद्धतीने आणि इथे बघा आपल्याला ॲड न्यू असेस्ड मटेरियल इक्विपमेंट असं आलेलं आहे लिहून। तर इथून आपल्याला ते मागणी करायची आहे। तर अगदी सहजपणे करता येणार आहे। तर बघा, मी लाईव्ह आपल्याला दाखवणार आहे। सगळ्यात अगोदर सुरुवातीला आपल्याला असणार आहे असेस्ड मटेरियल कॅटेगरी म्हणून। तर इथून कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। यावर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीच्या खूप साऱ्या कॅटेगरी तिथे येणार आहे। तर इथे मित्रांनो आपल्याला जनरली क्लासरूम नीड्स आणि जे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे या दोन कॅटेगरी घेऊन आपल्याला तिथे मागणी करता येणार आहे। तर बघा, मी सुरुवातीला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर घेतो। तर बघा, तिथे ते सिलेक्ट झालेलं आहे। ते सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो बघा, बाजूला
असेस्ड मटेरियल नेम म्हणून आहे, यावर आपण आता क्लिक करणार आहोत. तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत जे काही मटेरियल आपल्याला मिळणार आहे त्याची यादी आपल्याला इथे दिसणार आहे आणि इथून आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. एका वेळी एकच सिलेक्ट करता येणार आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तर यामध्ये बघा आपल्याला कोडिंग लॅब असणार आहे, कॅम्प्युटर असेसरीज असणार आहे, डेस्कटॉप कॅम्प्युटर असणार आहे, इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड असणार आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी अँड रिलेटेड इक्विपमेंट असणार आहे, लॅपटॉप असणार आहे, LED प्रोजेक्टर असणार आहे, प्रिंटर असणार आहे, राउटर असणार आहे, स्मार्ट TV असणार आहे, टॅबलेट असणार आहे, UPS असणार आहे. तर यापैकी आपल्याला जे काही लागत आहे ते आपल्याला मागणी करायची आहे. एका वेळेस एकच मागणी आपल्याला इथे करता येणार आहे. तर बघा मी करून दाखवणार आहे, परत आपल्याला ते करता येणार आहे दुसऱ्या साहित्यासाठी. तर यामध्ये मी आता माझ्याकडे डेस्कटॉप कॅम्प्युटर वगैरे आहे शाळेमध्ये, तर मी आता इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड यासाठी इथे मागणी करतो, यावर क्लिक करतो. तर बघा ते आलेलं आहे तिथे. त्यानंतर मेंटेनन्स रिक्वायर्ड म्हणून आलेलं आहे. तर याचा मेंटेनन्स रिक्वायर्ड आपल्याला जवळपास 3 वर्ष ठेवता येणार आहे. तर मी इथे 1 वर्ष करून घेतो. तर बघा इथे मी 1 वर्ष करून घेतलेलं आहे. त्यानंतर क्वांटिटी इन नंबर म्हणजे किती आपल्याला ते पाहिजे त्याची संख्या इथे टाकायची आहे. तर मित्रांनो आपल्या पटसंख्येनुसार आपण हे सिलेक्ट करून घ्याल किंवा टाकून घ्याल. तर मी एकच करतो, एकच पाहिजे ते. त्यानंतर लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग ॲप्लिकेशन म्हणून आहे. तर इथे आपल्याला डेट टाकून घ्यायची आहे. तर ज्या दिवशी आपण हे करणार आहोत किंवा मागणी करणार आहोत तीच डेट मी इथे टाकून घेणार आहे. आणि त्यानंतर इथे एक्सपेक्टेड डेट बिफोर मटेरियल नीड्स म्हणून, तर आपल्याला कधीपर्यंत हे साहित्य हवं आहे तर हे तिथे टाकायचं आहे. तर कमीत कमी मित्रांनो आपण 6 महिने 1 वर्ष वगैरे इथे टाकू शकता. तर मी इथे 1 वर्ष टाकून घेणार आहे. आपल्याला या कॅलेंडरमधून ते टाकता येणार आहे वर्ष वगैरे सिलेक्ट करून आहे, त्यावर सिलेक्ट केलेलं आहे. त्यामध्ये 2026 घेतलेलं आहे आणि सेम हेच तारीख घेतलेली आहे, 18/7/2026 केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो इथे खाली आपल्याला डिटेल्स ऑफ असेस्ड मटेरियल इक्विपमेंट याचं थोडक्यामध्ये तिथे लिहायचं आहे. 50 शब्दामध्ये ते आपल्याला लिहिता येणार आहे, काहीतरी तिथे लिहायचं आहे. तर बघा ते सुद्धा मी इथे लिहून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा इथे जे डिटेल्स ऑफ असेस्ड आहे, जे मटेरियल आपण टाकलेलं आहे त्याबद्दल तिथे लिहायचं आहे 50 शब्दामध्ये. 50पेक्षा जास्त शब्द नकोत आहे तिथे. तर बघा मी तिथे डिजिटल व्हाईट बोर्ड नीड टू स्कूल असं लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर खाली एक चेकबॉक्स असणार आहे, त्याला आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. तर बघा त्याला मी टिक करून घेतो. आणि त्यानंतर आपल्याला खाली एक छोटंसं टॅब असणार आहे सेव्ह अँड पब्लिश म्हणून, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे आपली जी मागणी आहे ते नोंदवली जाणार आहे. तर बघा यावर मी आता क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा खाली आता आपल्याला इथे आपण जे काही मागणी नोंदवलेली आहे ते आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे. जसं रिक्वेस्ट ID असणार आहे, त्यानंतर कॅटेगरी नेम असणार आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून, त्यानंतर असेस्ड मटेरियल नेम असणार आहे इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड, असेस्ड क्वांटिटी असणार आहे 1, आणि जे काही आपण ते तारखा वगैरे टाकलेल्या आहे त्या संपूर्ण तिथे येणार आहे अशा पद्धतीने. तर याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला परत मागणी तिथे करता येणार आहे. तर बघा आपली पहिल्या याच्यासाठी मागणी झालेली आहे. आता परत आपल्याला जायचं आहे या प्लसवर, इथे गेल्यानंतर परत आपल्याला इथून मागणी करता येणार आहे. तर बघा त्याच पद्धतीने आता असेस्ड मटेरियल कॅटेगरी आपण सिलेक्ट करून घेणार आहोत. यावेळेस मी क्लासरूम नीड्स करणार आहे. त्यानंतर असेस्ड मटेरियल नेम टाकायचं आहे. तर क्लासरूम नीडमध्ये हे अशा पद्धतीचे येणार आहे, जसं चेअर बेंचेस असतील, कपबोर्ड असेल, ग्रीन बोर्ड असेल, स्कूल युनिफॉर्म असेल, सायन्स मटेरियल किट असेल, स्टेशनरी असेल, अशा पद्धतीने. तर आपल्याला यापैकी जे काही लागत आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा व्हाईट बोर्ड वगैरे टेक्स्ट बुक आहे. तर यामध्ये व्हाईट बोर्ड जे आहे ते सिलेक्ट करून घेणार आहे. त्यानंतर मेंटेनन्स रिक्वायर्ड म्हणून आहे, तर 1 वर्ष मी करून घेणार आहे. त्यानंतर क्वांटिटी इन नंबर, तर इथे मी 2 टाकून घेणार आहे. त्यानंतर लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग ॲप्लिकेशन, तर ही जी तारीख असणार आहे मी आजचीच घेणार आहे इथे. तर हे जी आहे ॲक्सेप्टेड, तर ही आपण टाकून घेणार आहोत पुढच्या वर्षीची. आणि त्यानंतर इथे डिटेल्स ऑफ असेस्ड मटेरियल इक्विपमेंट, तर इथे सुद्धा मी काहीतरी लिहून घेणार आहे. तर त्याच पद्धतीने आपण मागच्या मागणीमध्ये जसं लिहिलं होतं त्याच पद्धतीने.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे आपल्याला त्या मटेरियल विषयी काहीतरी लिहायचं आहे आणि त्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. याला सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला सेव्ह अँड पब्लिश म्हणूनचं जे बटन आहे यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो आणि हे सुद्धा मागणी आपली इथे झालेली आहे. तर बघा, आता आपल्याला इथे पाहता येणार आहे मित्रांनो, बघा इथे 2 आपले झालेले आहे. एक असणार आहे व्हाईट बोर्ड आणि एक असणार आहे इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड, जो डिजिटलच्या कॅटेगरीमध्ये आलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो बघा, आपण हे संपूर्ण माहिती आपली कशा पद्धतीने आपण नोंदवलेली आहे हे आपल्याला इथे बघता येणार आहे. इथे स्टेटस जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपण नोंदवलेले आहे. आणि ॲक्शन इथे बघा, इथे आपल्याला एक बटन मिळणार आहे, डोळ्याचं चिन्ह आहे, पेन्सिलचं चिन्ह आहे. यावर जर आपण क्लिक केलं तर आपली भरलेली माहिती संपूर्ण आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. आणि जर आपल्याला यामध्ये काही बदल करायचा असेल तर बदल करून परत आपल्याला सेव्ह अँड पब्लिश करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य, विद्यांजली पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेसाठी जे काही साहित्य लागत आहे त्याची मागणी करण्यासाठी अतिशय सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि आपल्याला तिथे मागणी करून घ्यायची आहे आणि हे साहित्य जे आहे ते आपल्याला शाळेला प्राप्त होणार आहे. तर विद्यांजली पोर्टलवर आपण आपल्या शाळेसाठी जे काही साहित्य लागत आहे, डिजिटल साहित्य किंवा वर्गासाठी जे काही साहित्य लागत आहे ते आपण नोंदणी त्याची कशी करायची, मागणी कशी करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मोबाईलच्या सहाय्याने या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.